आलेले टोटल 20 म्हणजे उर्वरित 12 बॉल आणि 30 धावांची गरज. सुरुवातीचे 6 बॉल पहिले षटक तब्बल 20 धावा. धावांची इन्व्हेस्टमेंट टीम कोलवाडीने फार चांगली केली आहे, परंतु सध्या कुठेतरी डोक्यात हे चालू आहे की पहिल्या ओव्हरमध्ये 20 रन आलेत, हे षटक महत्त्वाचं आहे. तर मला काय या 50 धावा सुरक्षित आहेत का, हा मोठा प्रश्न या पहिल्या ओव्हरमध्ये निर्माण झाला आहे. हे 6 बॉल डिपेंड आहेत की कोणावर कोणतं आणि किती दडपण असेल, मानसिक दडपण किती राहील. विकेटसाठी स्लो रन गतीनं फसवलाय, बीट केलाय, लेग ब्रेकचा वापर झाला स्लो रन सोबत. तर यष्टी पुन्हा एकदा पूर्णतः सुख आहे, त्यामुळे ग्रीप चांगला मिळते, लेग ब्रेकचा वापर झालाय. डॉट बॉल सुरुवात झाली षटकाची. गोलंदाजी मार्क सेकंड ओव्हरमध्ये प्रमेय वन्स अगेन समोरून टर्न केला, बॉलला चकमा दिला विकीला. अगदी यावेळेस वेग नाही तर स्लो रन, गती नाही तर कमी गती कार्यक्षम बनली आहे. अगदी कमी गतीचे बॉल सुरुवातीचे 2 जे इफेक्टिव्ह ठरलेत, सफलतापूर्वक ठरलेत. सुरुवात झालेली आहे 10 बॉल, आता 30 धावांची गरज आहे. 2 बॉल महत्वाचे कमबॅक करून देणारे होते आणि त्या 2 डॉट बॉलचा प्रेशर आलं विकीवर, चुकीचा फटका निवडला आणि क्लीन बोल्ड महत्वाचा षटक डिलिव्हर करत असताना अगदी गोलंदाजी मार्कवर प्रमेय. नऊ बॉल आणि 30 धावांची गरज आहे हा सामना विजयासाठी टीम आदईला. आणि या 3 बॉलमध्ये भरपूर काही रहस्य दडपले होतं. खरं तर असं म्हणायला हरकत नाही, अब आएगा खेळ का असली मजा. समोर सज्ज होतं यश, एक आगळा वेगळा प्रयत्न यशचा स्विच हिट करायचं होतं, कारण लेग ब्रेक येतोय हे त्याने बघितलं आणि त्या लेग ब्रेकला कट करण्यासाठी त्याने स्विच हिट केला आणि परिणामतः नजरहटी दुर्घटना घटी. डॉट बॉल 4 बॉल डॉट आलेत, 1 विकेट. प्रमेयचं अप्रतिम गोलंदाजी, आणखीन एक क्लीन बॉल. गोलंदाजी आवडली असते प्रमेयची, एकदा जोरदार ठाला होऊन जाऊ द्या. काय बॉलिंग केली आहे. सामना जो टर्न करत होता त्याला यू टर्न देण्याचं काम केलंय. या 5 बॉल मध्ये नाव आहे प्रमेय. या डेंजर बॉलरनी उडवली, या फेमस बॅटमनची बघा दांडीच उडवली. थँक्यू. या 5 बॉल मध्ये जसे सुरुवातीचे 6 बॉल टेन्शन मध्ये होता कोलवाडी संघ, आता हे 5 बॉल आदई संघाचं टेन्शन वाढवत आहे. मैदानामध्ये सस्पेन्स वाढतंय. आज दिवसभरामध्ये एकही मेडन ओव्हर झालेली नाही आहे का. संपूर्ण दिवसातील 10 गाव चषकाचा पहिला मेडन ओव्हर बघायला मिळेल का, हा शेवटचा बॉल ठरेल. परंतु बॅटिंगसाठी आलेला आहे आदई गावचा हार्दिक पांड्या केडी मैदानामध्ये आलाय. या मॅच मध्ये ते काम त्याला करून दाखवावं लागेल आणि तेच काम करण्यामध्ये खरी मजा आहे, जे इतरांना अशक्य वाटतं. बघायचं आहे काय घडेल. एक्झॅक्टली 7 बॉल 30 धावांवर मॅच आली आहे. 7 बॉल मध्ये 5 षटकार. सुशांत शेळके नॉस्ट्राईक एंड वर मागील 5 बॉल उभा आहे, परंतु का शुभम शेळके अर्थातच केडी का फिनिश करून पुढील ओव्हरचं प्रेशर थोडं कमी करेल का. या बॉलला चांगला डिलिव्हर करत असताना अगदी बघू शकता गोलंदाज प्रमेय मैदानामध्ये काय वेगळी करामत करेल.
शेवटचा बॉल 5 बॉल डॉट त्यामध्ये 2 विकेट